ज्ञानमंथन शिक्षणाच्या प्रवासात संवादातून साक्षात्कार या PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभा द्वारा आयोजित मुलाखत मालिकेमध्ये आम्ही शिक्षण व विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व तज्ज्ञ व्यक्तींची मुलाखत घेण्याचा उपक्रम सुरू केलेला आहे। तर हे मुलाखत आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांकडून घेतली जाते। तर पाहूया आज आमच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी कुणाची मुलाखत घेतली आहे। चला तर पाहूया ZP स्कूल दाभा चॅनलवर। नमस्कार, मी श्रुती। नमस्कार, मी मानवी। ZP स्कूल दाभा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आम्ही वर्ग 5वा PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाच्या विद्यार्थिनी। आमचे मार्गदर्शक श्री अंकुश गावंडे सर। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमा अंतर्गत केंद्रस्तरीय तपासणीकरिता आज आमच्या शाळेमध्ये आलेले माननीय श्री प्रवीण मेहरे सर व त्यांच्या टीमचे PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून हार्दिक स्वागत। आज आपण आदरणीय श्री मेहरे सर यांची मुलाखत घेणार आहोत। सर, आपले पूर्ण नाव काय आहे? माझं पूर्ण नाव प्रवीण त्र्यंबकराव मेहरे, केंद्र प्रमुख, लोणी टाकळी। सर, आपण सध्या स्थितीत कोणत्या पदावर व कुठे कार्यरत आहात? मी लोणी केंद्राच्या केंद्र प्रमुख या पदावर कार्यरत आहे आणि माझ्याकडे धानोरा केंद्राचा केंद्र प्रमुख पदाचा पण पदभार आहे। सर, आपले शिक्षण किती व कोठे झाले आहे? अच्छा, माझे शिक्षण MA M.Ed झालेले आहे आणि मी M.Edचं जे शिक्षण घेतलं आहे ते मी नाशिक विद्यापीठातून घेतलेलं आहे। सर, आपण कुठे राहता? मी अमरावतीला राहतो। सर, शाळा सक्षम करण्यासाठी तुम्ही शिक्षकांना कसे मार्गदर्शन करतात? तुझे नाव काय आहे? मानवी। मानवी, छान प्रश्न विचारला मानवी तू, की खरं तर मुलांना घडविण्यात सगळ्यात मोठा वाटा सिंहाचा हा शिक्षकांचा असतो। शिक्षकाशिवाय ते शक्य नाही आणि म्हणून शिक्षकाच्या अंगी अधिक गुण त्या संदर्भातले असावेत हा महत्त्वाचा विषय घेऊन मी असं बोलतो की शिक्षकांनी आता येत्या परिस्थितीनुसार टेक्नॉलॉजीचा वापर करून विद्यार्थ्यांना आपण शिकवलं पाहिजे, म्हणजे आपलं अध्यापन अधिक रंजक आणि पोषक होईल। त्याचप्रमाणे शिक्षकांनी अधिक वाचनाची आवड जोडली पाहिजे, त्या वाचनातून अधिक ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल। सर, तुमच्या मते प्रभावी शिक्षकांचे कोणते वैशिष्ट्य आहे? हां, तर प्रभावी शिक्षकाचे अनेक वैशिष्ट्ये असू शकतात की ज्याच्यामध्ये शिक्षक वेळेवर येणे, विविध संदर्भ ग्रंथाचा वाचन करणे, स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अधिक प्रकारचं मार्गदर्शन करणे आणि त्यांच्याकडे असलेल्या गुणांचा विद्यार्थ्यांवर चांगल्या दृष्टिकोनातून परिणाम व्हावा या दृष्टिकोनातून प्रयत्न करणे। सर, केंद्र प्रमुख म्हणून आपण कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडता? यस, माझ्या केंद्रामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना अधिकाधिक दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं या दृष्टिकोनातून मी सतत प्रयत्न करत असतो आणि खास करून मी आता यावर्षीपासून आणखी एक नवीन प्रयोग माझ्या केंद्रामध्ये करत आहे की आपल्या ग्रामीण भागातली खूप सारे विद्यार्थी अंतराळ क्षेत्रात होणाऱ्या कामाबद्दल अनभिज्ञ असतात, त्याच्या संदर्भात होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात पण अनभिज्ञ असतात। माझ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हे सगळं ज्ञात व्हावं, तसेच स्पर्धा परीक्षेसाठी आता तुमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षा होणार आहेत, त्या स्कॉलरशिपच्या परीक्षांमधून अधिकाधिक विद्यार्थी आपले कसे पास होतील यासाठी मी नियोजन करणार आहे। सर, आपले शिक्षण विषयक पुढील ध्येय काय आहे? ते तर आहेच, परंतु जसे आज मी तुमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या शाळेच्या तपासणी निमित्तानं आलेलो आहे। तुमची शाळा ही केवळ केंद्र स्तरावरच पहिल्या क्रमांकात येणार नाही, तर ती जिल्ह्यात पहिल्या नंबरवर यावी, त्याच्यासाठी काय मला माझी मदत लागेल या तालुक्यातली शाळा म्हणून, एक माझी शाळा म्हणून मी ते देण्यासाठी प्रयत्न करणार आहे। हेच माझं ध्येय।
आपल्याला शिक्षण क्षेत्रात काय नाविन्यपूर्ण करावे असे वाटते? शिक्षण क्षेत्रामध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की स्पर्धा परीक्षेचं हे युग आहे. या स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये विद्यार्थी जास्तीत जास्त प्रमाणात पुढे गेला पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या मार्गदर्शनातून परीक्षा देता आल्या पाहिजे. हा तर भाग मी करणारच आहे. परंतु त्याही व्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी खेळामध्ये आरक्षण आहे आणि विद्यार्थी जर खेळामधून आरक्षणाच्या माध्यमातून त्यांना पुढे जाता येतं. परंतु विद्यार्थी खेळात आपले अजिबात मागे असतात. आपण वर्ल्ड कपमध्ये झालेले सगळे पारितोषिकं मिळालेले आपल्याला मेडल्स जर बघितले तर या देशाच्या 143 कोटी जनतेच्या संख्येच्या मानाने 11 मेडल आपण मिळवले आहेत. ही फार शोकांतिका आहे. म्हणून खेळाच्या दृष्टिकोनातून पण काम व्हावं अशी माझी एक इच्छा आहे. सर, आपण सध्या स्थितीतील प्राथमिक शिक्षणाबद्दल आपले मत काय? प्राथमिक शिक्षणाच्या संदर्भात मी तर असं म्हणेल की ग्रामीण भागातला शिक्षक इतक्या छान प्रकारे काम करतो. त्याचं हे कौतुकाचं काम आपल्यासारख्या विद्यार्थ्यांनी, आपल्या समाज माध्यमांनी पुढे आणायला पाहिजे. खरं तर ग्रामीण भागात खूप चांगल्या प्रकारे प्राथमिक शिक्षणाचं काम सुरू आहे. मला याच्याबद्दल खूप आनंद आहे. आणि मी काल बऱ्याच आपल्या तालुक्यामध्ये खूप चांगल्या शाळांना भेटी दिल्या. तर काही शाळांमध्ये राज्यावरती मुलं इको क्लबसाठी गेलेले आहेत. फक्त माध्यमिकचे सोडून आपल्या जिल्हा परिषदेचे मुलं इको क्लबला गेलेले आहेत. काही मुलींनी विज्ञानाच्या क्षेत्रात खूप चांगलं काम केलं आहे. एका शाळेला गेलो तर 7वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःहून एक छान मॉडेल बनवलं. छोटीशी बॅटरी घेतली, त्यांनी त्याच्यावर DJ लावला आणि जिथे जिथे प्रेयर असेल, जिथे जिथे तुमचं खेळाचा असेल तिथे तो माईक सिस्टीम घेऊन जातो. आपल्या जिल्हा परिषदच्या शाळेने विद्यार्थ्यांनी चांगला एक प्रयोग तयार केला. ही सगळी छोटी छोटी मुलं समोर आली पाहिजेत. या दृष्टिकोनातूनही आम्ही मुख्याध्यापकांना सतत सांगत असतो की विज्ञानाचे जे काही पथनाट्य होतात, विज्ञानाचे एक्झिबिशन होतात, त्यात आपण सहभाग घ्यावा. आदरणीय श्री मेहरे सर, आपण आमच्या विनंतीला मान देऊन आमच्याशी मुलाखत घेण्यास परवानगी दिली व आमच्याशी हितगुज केले. त्याबद्दल PM श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा दाभाकडून आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.